आज आपण बेसनच्या बेसपासून डिलिशन असे इथे सँडविच बनवणार आहोत. वरून क्रिप्सी, आतून सॉफ्ट, खायला एकदम डिलिशन्स लागते. तुम्ही एकदा ट्राय करून नक्की बघा. टिफिन असो किंवा घरी नाश्त्याला काय बनवायचा प्रश्न पडला ना, तुम्ही डिलिशन्स असे बेसनच्या बेसपासून बनवलेले हे सँडविच नक्की ट्राय करू शकता. खायला खूप सुंदर लागते. तुम्ही याला ग्रीन चटणीबरोबर किंवा रेड चटणीवर सर्व करू शकता. चला तर रेसिपीला सुरू करूया. त्यासाठी एक पसरट बाउल घ्यायचा. त्याच्यामध्ये 1 कप एवढे बेसन घ्यायचे. बारीक कट केलेला एक कांदा घ्यायचा. 1-2 हिरव्या मिरच्या बारीक चॉप करून घ्यायच्या. कोथिंबीर अर्धी वाटी चॉप करून घ्यायची. बरोबर धने पावडर 2 चमचे याच्यामध्ये घालायची. कलरसाठी फक्त वापरलेले आहे बिडगी मिरची पावडर. हे फक्त 1 चमचा घालून घ्यायचे आहे. 1 चमचा ओवा चांगला हातावरती क्रश करायचा, नंतर त्याच्यामध्ये घालायचा. त्याने फ्लेवर खूप छान येतो. 1.5 चमचा एवढं मीठ घातलं. अर्धा चमचा एवढे इथे सोडा घातला आहे. सोड्यामुळे ना आपल्या ह्या जे सँडविच बनवणार आहोत ना, ह्याला छान अशी जाळी पडेल. त्यासाठी इथे फक्त सोड्याचा अगदी 1 चुटकी टाकलेला आहे, जास्त वापर केलेला नाही. आता थोडं थोडं पाणी घालून हे बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. सुरुवातीला थोडं थोडं पाणी घाला, त्यामुळे त्याच्या गुठळ्या होणार नाही आहेत, लक्षात राहू द्या. आणि नंतरनं आणखी थोडे पाणी घालून आपण ह्याचे छान असं पातळ बॅटर बनवून घेणार आहोत. अगदी थोडं थोडंच पाणी घालून ह्याला व्यवस्थित हलवत राहिले नाही, याच्या गुठळ्या होत नाही आहेत. त्यामुळे हे टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा. एकदम पाणी घालचाल तर बेसनच्या गुठळ्या तयार होतील. त्यामुळे ना तुम्ही ही सँडविच परफेक्ट असं बनवू शकणार नाही. त्यामुळे ना थोडे थोडे पाणी घालून छान असं बॅटर बनवून द्या. आता बॅटर कितपर्यंत आपल्याला पातळ हवे आहे मी तुम्हाला इथे चमच्यावरती घेऊन दाखवते. अगदी तसे बॅटर आपल्याला इथे हवे आहे. परफेक्ट हे बॅटर तयार आहे. आता इथे पॅन गरम करायला ठेवायचा. पॅन व्यवस्थित गरम झाला की तेलाने छान असं ब्रशने ग्रश करून घ्यायचं. आता इथे जास्त तेल टाकायची गरज पडत नाही आहे, पण जर ना तुम्ही स्टीलच्या ह्याच्यात बनवत असाल ना पॅनमध्ये, तर थोडासा तेलाचा वापर जास्त करा, नाही तर ते खाली चिटकून बसेल. ह्याच्यावरती छान असं इथं आपण बेसन सोडून घेणार आहोत. म्हणजे हे बेसनचा जो आपण बेस बनवून घेतलेला आहे ना, तो याच्यावरती छान असा सोडून घेणार आहोत. पण तुम्ही पाहू शकता पातळ बेसन केले ना, छान असं एकदम पातळ सगळीकडे पसरलं जातं आणि त्यामुळे ते एकदम क्रिप्सीसुद्धा बनतं, जाळीसुद्धा छान पडती. आता आपल्याला हे छान असं व्यवस्थित एका पळीने पसरून घ्यायचं आहे. छान व्यवस्थित पसरल्यानंतर अगदी 2 मिनटं असंच सोडून द्यायचं आहे. 2 मिनटांनंतर बेसन वरच्या साईडने पूर्ण सुकलं जातं. अगदी मी तुम्हाला इथे दाखवते तसे. आणि छान असं बारीक जाळीसुद्धा पडली आहे. ब्रशने एकदा व्यवस्थित तेल लावून घ्यायचं वरून. नसेल ब्रश तर एखाद्या चमच्याने लावलं तरीही चालेल. आता याची पलटी करून घेणार आहोत. खालच्या साईडने छान त्याला कलर आलेला आहे गोल्डन. आता दुसऱ्या साईडने सुद्धा छान असं इथे परतून झालेलं आहे. एकदम क्रिप्सी बनवून तयार आहे. चीजच्या स्लाईड असतात ती दोन्ही म्हणजे एका साईडला आपल्याला हे लावून घ्यायचे आहे. जर तुमच्याकडे क्यूब असेल तर खिसून तुम्ही एका साईडवर टाकू शकता. दुसऱ्या साईडने छान असं आपण याला मोडून याच्यावरती घेणार आहोत. चीज असल्यामुळे चीज पटकन गरम ह्याच्यावरती मेल्ट होते. आता इथे तुम्हाला आवडत असेल तर चीजवरती चिली फ्लेक्स, ऑर्गेनो तुम्हाला जी आवडेल ती तुम्ही याच्यावरती टाकले तरी चालेल. आता छान दोन्ही साईडनी कोट झालेलं आहे. थोडंसं बटर लावायचं आहे आणि बटरने छान असं थोडंसं परतून घेतलं ना, फ्लेवर खूप छान येतो. इथे एक सँडविच बनवून तयार आहे. आता दुसऱ्या प्रकारचे सँडविच कसे बनवायचे ते सुद्धा आपण पाहणार आहोत. एकदा छान असा इथे पॅनला तेलाने ग्रेस करून घ्यायचं. आता इथे थोडं पाणी टाकून आणखी बॅटर मी पातळ करून घेतले होते आणि नंतर ती सोडले. तर पूर्ण इथे मी पॅन भरून सोडले आहे, कारण आता इथे आपण थोड्या वेगळ्या प्रकारचा इथे म्हणजे सँडविच बनवणार आहोत. छान असं इथे पसरून घेतल्यानंतर लगेच ती ओलं असतानाच त्याच्यावरती 2 ब्रेड अशा प्रकारे ठेवून घ्यायचे आहेत. आपण इथे ब्रेडपासून आता ही सँडविच बनवणार आहोत, त्यामुळे हे खायला खूप डिलिशन्स लागते. आता काय करायचं, थोडंसं खालून ना सुटायला चालू झाली ना, लगेच ना आपण काय करायचे, त्याच्या जे कडा आहेत ना, त्या कडा छान अशा ह्या ब्रेडवरती दुमडून घ्यायच्या. त्यामुळे त्याला आकार खूप सुंदर येईल. त्यासाठी ना हलक्या हाताने छान अशा ह्या कडा आहेत ना, या छान दोन्ही साईडनी दुमडून घ्या. काय होतं ना, बेसन पटकन लगी आपला पॅन सोडायला चालू करते. व्यवस्थित पीठ भिजलेलं असलं की एकदम परफेक्ट होतं. आता याच्यावर चीजची एक स्लाईड ठेवायची. स्लाईड ठेवल्यानंतर ना याच्यावरती आपल्याला ऑर्गेनो, चिली फ्लेक्स टाकायचा आहे. आता इथे मी अजून एक टिप्स सांगते. तुम्ही ना याच्यावर चीज न ठेवता ब्रेडची पलटी करू शकता आणि बेसनच्या बेस खाली साईडनी चीज ठेवून ही प्रोसेस करू शकता. अगदी मी सांगितली अशी. आणि दुसरा ब्रेड त्याच्यावर घालू शकता. त्यामुळे काय होईल, तुम्ही जेव्हा ना बटर लावताना तेव्हा ब्रेड छान असा भाजला जाईल. पण मी या पद्धतीने केले आहे. साईडनी छान असं बटर सोडायचं. बटरमध्ये दोन्ही साईडनी आपले हे सँडविच ना छान असं कोट करून घ्यायचं. बटरमुळं काय होतं ना, कोणतंही सँडविच असू द्या त्याला फ्लेवर खूप छान येतो. त्यासाठी छान असं व्यवस्थित दोन्ही साईडनी कोट करून घ्या. तुम्ही पाहू शकता किती छान असं दोन्ही साईडनी एकदम कलरफुल त्याला कलर आलेला आहे. परफेक्ट असं सँडविच बनवून तयार आहे. आता हे सँडविच साईडला एका डिशमध्ये काढून घेऊ. बरोबर दुसरे सुद्धा सँडविच इथे काढून घेऊ. मी तुम्हाला इथे दाखवते. पहिले आपण जे बनवलं
बनवले होते ना ते सँडविच आणि दुसरे सँडविच आता कट करायचं आहे. तर सुरुवातीला मी आपण जे पहिले फक्त बेसनच्या बेसपासून बनवले होते ना ते कट करून पाहूया. एकदम डिलिशियस आतून तुम्ही पाहू शकता परफेक्ट तयार आहे. टिफिन असो किंवा घरी नाश्ता असो तुम्ही असे सँडविच बनवा. फक्त काढताना जाळीवर काढा म्हणजे त्याची वाफ दोन्ही साईडनी निघल्यावरती ना त्याची म्हणजे असं त्याला पाणी वगैरे सुटणार नाही. दुसरंसुद्धा सँडविच आपण असे छान आकारामध्ये कट करूया जसं की बाहेर कट करून आपल्याला भेटते अगदी तसे. आता याच्यातलं एक पीस तुम्हाला मी वरती घेऊन दाखवते. तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट असे डिलिशियस आपले सँडविच बनवून तयार आहे. तुम्ही ग्रीन चटणी किंवा रेड चटणीवर सर्व्ह करू शकता. आपला हे व्हिडिओ कसा वाटला कमेंट्सद्वारे नक्की सांगा.